दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट गडावर पोहोचलो होतो. इकडे तर रेडी वगैरे झालो, पण आता लग्न झाल्यानंतर देवदर्शन पण तेवढंच महत्वाचं आहे. क्वीनला तर मस्तपैकी पार्किंग वगैरे केलं आणि आम्हाला सकाळीच गड चढायचं होतं. प्रसाद वगैरे घेतला आणि गड चढण्यासाठी सुरुवात केली. पण जोडीने जर जयजुरीला आले तर नक्कीच आपल्याला 5 तरी पायऱ्या चढावंच लागतात. तसंच रेणूला घेऊन मी चढतच होतो, पण आमचा सकाळचा टाइम असल्यामुळे गर्दी पण खूप कमी होती. गडावरून तर व्ह्यू एक नंबर दिसत होता. मम्मीने तर गजरा घेतला, पण आम्ही लगेच मंदिराच्या लाईनीत लागलो. इथं आल्यानंतर तर बघितलं तर गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन दर्शन आम्हाला भेटणार होते. पण खंडोबा महाराजांचं दर्शन माझं फर्स्ट टाइमच जवळून होणार होतं. ते तर एकदम मस्त झालं, पण पंडितजीने इथं अभिषेक पण एकदम भारी करून दिला. पण खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. इकडं फोटोशूट वगैरे केलं, पण खंडोबा महाराजांचा आम्हाला जागर गोंधळ सुद्धा करायचं होतं. ते पण एकदम मस्तपैकी पार पडलं आणि आम्हाला पंढरपूरला पण जायचं होतं. मग आम्ही निघालो होतो पंढरपूर जाण्यासाठी. जयजुरीवरून 150 किलोमीटरचा प्रवास करून मी डायरेक्ट पंढरपूरमध्ये पोहोचलो होतो. पण चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं होतं, ते पण एकदम मस्तपैकी घेतलं आणि पांडुरंगाचं पण दर्शन लाईनीत लागून घ्यायचं होतं. ते पण एकदम फर्स्ट क्लास मध्ये झालं आणि डायरेक्ट निघालो अक्कलकोट जाण्यासाठी. टाइम तर खूप झालेला होता, पण मी अक्कलकोट मध्ये पोहोचलो होतो. पण स्वामींचं दर्शन मला लगेच घ्यायचं होतं. मग मस्त लाईनीत लागलो आणि स्वामींचं दर्शन पण एकदम मस्तपैकी झालं. मग सगळ्यांसोबत फोटो वगैरे घेतलं, पण सकाळीच मला गांगापूर सुद्धा निघायचं होतं. मम्मी पप्पांचा तर मस्त आराम चालू होता, पण लाईनीत लागून गुरुदेव दत्तांचं मस्तपैकी दर्शन झालं. पण आम्हाला लगेच तुळजापूर सुद्धा निघायचं होतं. 2 दिवस मस्त दर्शन केलं आणि डायरेक्ट आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाईनीत लागलो. दर्शन वगैरे केलं, पण अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवत म्हणजे आई तुळजाभवानी. पण लग्न झाल्यानंतर एवढं तर नक्कीच फिरावं लागतं. मग मस्त आमचं दर्शन वगैरे झालं आणि डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी.